बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूया आजच्या हेडलाईन्स। खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे टेम्पोसाठी 4089 कोटी। सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातल्या 7 तालुक्याच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या टेम्पो उपसा सिंचन योजनेसाठी 4088 कोटी 94 लाख रुपयाच्या प्रस्तावास गुरुवारी मंत्रिमंडळाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली। यामुळे जिल्ह्यातील 240 दुष्काळग्रस्त गावांना सिंचनाचा लाभ होणार असल्याचे खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। बऱ्याच वर्षापासून या योजनेला भरीव रक्कम न मिळाल्याने शेतकरी वर्ग पूर्णतः नाराज होता। त्यांना आता दिलासा मिळणार आहे व दुष्काळ दूर होण्यास मदत मिळणार आहे। दरम्यान संजय काकांनी बोलता बोलून गेले, गोपीचंद पडळकर ही गेलेली केस आहे, तसेच येणाऱ्या निवडणुकीत कोण काय विकते आहे हे दाखवून देऊ। त्याचबरोबर विशाल पाटील यांना टोला लगावत यापूर्वीच्या खासदारांनी किती महामार्ग आणले त्यांनी आकडेवारी दाखवावी व मी 4.5 वर्षात किती महामार्गाचे काम चालू केले कागदोपत्री दाखवतो, असेही त्यांनी सांगितले। यावेळी खासदार पाटील म्हणाले, पडळकर हे समाजाच्या प्रश्नाची गर्दी करून कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे त्यांची डाळ शिजेल आणि त्यांना विचारेल असे त्यांना वाटते। ते कोठे होते आणि कोठे जाणार हे निवडणुकीत पाहू, असे खासदार पाटील यांनी टोली लगावली। टेंबू प्रकल्पाच्या टेंबू उपसा योजनेच्या प्रशासकीय मान्यतेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। पूर्वी 2004 साली 2100 कोटी रुपयाची सुप्रमा दिली होती। त्याच्यानंतर 13 वर्षानंतर ती सुप्रमा काही देता आली नाही, दिली नाही, तर ती सुधार